श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आई भगवतीची उपासना कशी करायची ते जाणून घेणार आहोत. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर आपण बघूयात. हिंदू धर्मियांचा वेदतुल्य ग्रंथ श्री दुर्गा सप्तशती, श्री गुरुचरित्र, श्री ज्ञानेश्वरी, श्री नवनाथ कथासार किंवा श्रीमद भागवत याप्रमाणेच श्री दुर्गा सप्तशती हा हिंदू धर्मियांचा एक सर्वमान्य ग्रंथ आहे. सप्तशती हा देवी भक्तांच्या दृष्टीने खरोखरच एक वेदतुल्य ग्रंथ आहे. कौलोचंडी विनायको या शस्त्रवचनानुसार या कलियुगात भगवती दुर्गा आणि बुद्धिदाता श्री गणेश यांचीच उपासना त्वरित फलदायी होते. संपूर्ण सप्तशती ग्रंथांचा पाठ केल्याशिवाय अन्न ग्रहण न करणारे अनेक निष्ठावंत देवी उपासक आहेत. जगात जेव्हा तामसी व क्रूर लोक प्रबळ होऊन सात्विक उदारमानस्व चिंता शांतचित्त जनास त्रास देऊ लागतात, तेव्हा त्यांच्या हातून सज्जनांची सुटका करण्यासाठी परम समर्थ अशी शक्ती देवता अवतार घेते, असे मार्कंडेय पुराणात म्हटले आहे. आदिशक्तीने सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार धारण केले. 17व्या शतकात मुकुंदराम नामक कवीने चंडमंगल काव्य निर्माण आणि त्या शक्ती देवींच्या उपासनेने मानव प्रारब्ध आणि भवितव्यावर सुद्धा मात करू शकतो असे म्हटले आहे. श्रीरामालाही तुळजापूरच्या भवानीने आशीर्वाद दिला होता, म्हणून तिचा रामवरदायिनी माता असे उल्लेख समर्थांनी केला आहे. महाराष्ट्रात शिवरायांची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी असून छत्रपती शिवरायांना दुष्टांच्या संहारासाठी आई भवानी देवीने तलवार दिली होती. तर मार्कंडेय ऋषींनी ग्रंथात केलेली दुर्गा सप्तशती देवी सेवेतील सर्वश्रेष्ठ उपासना म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ होय. दुर्गा सप्तशतीची रचना मार्कंडेय ऋषींनी ग्रंथात केली आहे. ऋग्वेदामध्ये थोर ऋषी भृकुडू यांचा उल्लेख आहे. त्या महान तपस्व्याला मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी शिवाची तपश्चर्या करून संतती प्राप्तीचा वर मिळवला. भगवान शंकराने पुत्र प्राप्तीचा वर देताना तो 16च वर्ष जगेल असे सांगितले. त्या मुलाचे नाव मार्कंडेय ठेवण्यात आले. 8व्या वर्षी बंधनानंतर त्याने गुरुग्रही 5 ते 6 वर्ष घालवून विद्या संपन्न केली. मातेने मुलाला विवाह करण्यास म्हटले. त्यावेळी भृकुडू ऋषींनी जन्माची कहाणी मुलाला सांगितली. तेव्हा मातापित्यांची आज्ञा घेऊन त्याने संसारात न पडता शंकराच्या ताटी नर्मदे काठी शिलाखंडावर आराधना सुरू केली. दगडाच्या शिवलिंगावर पाणी ओतून व वायू भक्षून त्याने शिवाची आराधना अखंड चालू ठेवली. 16 वर्ष संपताच यमराजाने त्याच्यावर मृत्यूपाश फेकला. त्यावेळी मार्कंडेय राजाने त्याला विळखा घालून शिवनाम जपात मग्न होते. त्यावेळी प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट होऊन यमाला म्हणाले, याला 16 वर्ष आयुष्य आहे. हे खरे, परंतु ती मानवाची 16 वर्ष नसून माझी 16 वर्ष आहेत. त्यावेळी शंकराने आशीर्वाद दिला की तू चिरंजीवी होशील. मात्र त्रिभुवनाचा जे सार या आदिमायेचे तू आता सेवा कर व तिला प्रसन्न करून घे, असा आदेश दिला. तेव्हा मार्कंडेयांनी देवीची सेवा मनोभावे केली. ब्रह्मदेवाकडून देवीविषयी बरेच आख्यान ऐकून ते सप्तशती म्हणून ग्रंथित केले. तो ग्रंथ घेऊन कैलासावर शिवाकडे ते गेले असताना त्यांना सप्तशृंगावर प्रत्यक्ष मातोश्रींनी पाठ वाचून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. अशा तऱ्हेने मार्कंडेयांनी सप्तशतीचा सप्तशृंगीवर पहिला पाठ मातोश्रींना ऐकविला. हाच कलियुगातील सप्तशतीचा पहिला पाठ होय. सप्तशृंगी मातोश्रींनी पाठ ऐकून चंद्रसूर्य असेपर्यंत जो पाठाद्वारे माझी उपासना करेल तो सर्व संकटातून मुक्त होऊन सुखी होईल, असा आशीर्वाद दिला. दुर्गा सप्तशती म्हणजे दुर्गा, दूर म्हणजे वाईट,
ग म्हणजे गमन करणारे, नाहीसे करणारी अर्थात वाईटांचा नाश करणारी म्हणूनच दुर्गा होय. देवी लक्ष्मीने युद्धाच्या वेळी घेतलेले रूप म्हणजेच दुर्गा व लक्ष्मीचे 700 श्लोकांनी केलेली स्तुती म्हणून सप्तशती, म्हणूनच ती दुर्गा सप्तशती. 700 श्लोकांचे कथानक 13 अध्यायात गुंफले आहेत. या ग्रंथात प्रथम, मध्यम आणि उत्तर अशी 3 चरित्रे असून या तिन्ही चरित्राचा मुख्य विषय युद्ध हाच आहे. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या देवता त्या चरित्रांच्या नायिका आहेत. या शक्ती देवतांनी अचाट पराक्रम करून मधुकैटभ, महिषासूर, शुंभ निशुंभ, चंडमुंड, रक्तबीज अशा महादैत्यांचा वध केला. याची शौर्याची वर्णने या अध्यायातून असलेली आहेत. खरे पाहता अशा वीरश्रीच्या कथा लहानपणापासून वाचनात आल्या तर राष्ट्रातील भावी पिढीत शूरवीरांची वाण पडणार नाही. अशी देवीची शौर्यकथा लहान मुलांनी नित्य वाचावी अशी आहे. किंबहुना मातापितांनी या देवी कथा आपल्या मुलामुलींना सांगाव्यात. दैत्याचा पराभव करणारे दुर्गा माता श्री दुर्गा सप्तशती हे कथानक संवाद रूपाने दिलेले आहेत. त्यामुळे ते जास्त जवळचे झाले आहे. सुरत नावाचा चैत्रवंशातील सार्वभौम राजाचा पराभव अल्पसंख्या राजा कुलविध्वंसी यांच्याकडून झाल्यानंतर तो एकटाच वनात भटकत असताना सुमेधा ऋषीच्या आश्रमात जातो. त्याचवेळी भार्या पुत्र त्यांनी टाकलेला समाधी नावाचा वैश्य तेथे येतो. त्यावेळी सुमेधा ऋषी त्या दोघांना मार्कंड ऋषीच्या कथानक सांगतो. श्री विष्णूच्या कर्ण मळापासून मधु व कैटभ हे 2 दैत्य उत्पन्न होतात. ते ब्रह्मदेवाला मारण्यास उद्युक्त होतात. त्यावेळी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यानंतर देवी विष्णूला उठवते व विष्णूच्या हस्ते कैटभाचा वध होतो. महिषासूर सर्वांना त्रास देत आहे असे पाहून देवी प्रथम सेनाधिपती महादैत्य चक्षुर, महादैत्य चामर, उद्वत, बिडाल, दुर्धर, दुर्मुख याचा वध केला. त्यानंतर पराक्रमी महिषासुराबरोबर युद्ध करून त्याला भगवती मारते. महिषासुराचा वध झाल्यानंतर देवीची स्तुती स्तोत्र गातात. त्यावेळी देवी भद्रकालीने त्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. 5वा अध्याय मंत्रमय आहे. शुंभ निशुंभाकडून त्रस्त झालेली देवी अपराजिता देवीची स्तुती करू लागली. जी देवी विष्णू माया आहे, जी सर्व प्राण्यांची ठिकाणी बुद्धिरूपाने, निद्रारूपाने, शक्तिरूपाने, लक्ष्मीरूपाने, दयारूपाने, मातृरूपाने अशा असंख्य रूपाने जी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी स्थित आहे त्या देवीला नमस्कार असो. त्यावेळी पार्वती मातेच्या शरीरातून आदिशक्ती बाहेर पडली. त्यावेळी शुंभाला चंडमुंड त्या देवीच्या सौंदर्याचे वर्णन करतात. सुग्री दूताला देवी सांगते की शुंभ निशुंभाने मला युद्धात जिंकावे, त्यालाच मी वरेन. देवीचा वध करण्यासाठी शुंभ धूम्रलोचनाला पाठवतो. धूम्रलोचनाचा नुसत्या हुंकाराने देवी भस्म करते. धूम्रलोचनाचा वधानंतर दैत्य सेनापती चंडमुंड येतात. चामुंडा देवी त्याचा वध करते. त्यानंतर कालधोहद, मौर्य व कालिकेय या पराक्रमी दैत्यांचा ती वध करते. रक्तबीजाचा वध केल्यानंतर शुंभ व निशुंभ दोघेही युद्धात सज्ज होतात. देवी प्रथम निशुंभाचा वध करून शेवटी शुंभाला ठार मारते. अशा तऱ्हेने देवी दुष्टांचा, दैत्यांचा नाश करून सज्जनांचा उद्धार करते. युद्ध वर्णन आहे ते रोमांचकारी व थरकाप करणारे आहे. दैत्यराज शुंभाचा वध झाल्यानंतर मनोरथ पूर्ण झालेल्या देवींनी स्तुती केली. या स्तुतीने देवी प्रसन्न होते. देवी म्हणतात, हे त्रैलोक्य स्वामिनी, हे जग उपकारक कार्य तू कर. यावर प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देऊन जेव्हा जेव्हा दानवापासून पीडा होऊ लागेल तेव्हा तेव्हा मी अवतारेन होऊन शत्रुक्षीय करील असा आशीर्वादाने भगवतीने दिलेला. अशा प्रकारे देवीची स्तुती करून देवीकडून वरदान मिळवले. तर दुर्गा सप्तशतीची
च्या पाठाची महती हे आपण पुढील मध्ये पाहणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ.